खानदेश क्रिएटर कार्यशाळानं काय शे उद्दिष्ट, काय शे नियम आणि काय काय उपक्रम होतील आई सांगी रानात लकी त्या मग पूरा व्हिडिओ ऐका तुम्ही लकी त्या असणार। दुनिया की उस भीड़ को छोड़ के आज ये बंदा चुनिंदा लोगों के बीच आ गया है। हकीकत तो ये मेरे दोस्तों, आज ये बंदा जिंदा लोगों के बीच आ गया है। आगळा वेगळा उपक्रम। सर्वप्रथम ये ना कोणी मालक नाही, ये ना संचालक नाही, कोणी आयोजक नाही, आणि कोणीच मोठा नाही, कोणीच दाखला नाही, आणि आधी मेन म्हणजे ये ना आला कोणीच गुरु नाही किंवा कोणीच चेला नाही। आज माल जेस ते तुम ले यावं आणि जे तुम लेस ते माल यावं आणि मग तुमनं आणि मना जो विचाराची देवाणघेवाण होई तर आपण सर्व परिपक्व होतो। आधी मला इंस्टाग्रामला नॉलेज आहे तर मी इंस्टाग्रामवर बोलू शकस, पण मला युट्यूबनं काहीच माहित नाही। बराच क्रिएटर आडे बसेलच, काही लोकेच नाही। आता सांगा की मला 25,000 फॉलोअर्स आहेत बुवा, पण तेच ना युट्यूबवर फक्त 500-700 फॉलोअर्स आहेत। मग ते ना मेन जो आहे रास काय रास्ताला तो सार कोणलेच माहित नाही अजून नेमकं काय भानगड राहत बुवा। असं नुसतं चाला नाही देखा देखी एकमेकले आहे करा म्हणून। तर आता खानदेशनं वातावरण देखता असं वाटरा ना की काहीतरी थोडंसं काहीतरी नवीन क्रिएटर मेडिसिन काहीतरी करायला पाहिजे भाऊ एकमेकसाठी। तर आपण जेवढा क्रिएटर जमेलेत आता जवळपास आपला 450 लोक ग्रुप होतो, त्यांनापैकी आपण आता 70-80 लोक जमेलेत। म्हणजे आपण जाळी गायनीला आलो ती खडा खाली काही हिरा वरे राहिला। ठीक आहे, धन्यवाद। आणि 80 लोकेस ना 800 कसा होतील, 800 ना 8000 कसा होतील यावर आपण सर्व मेडिसिन उपाययोजना करायत। परत एकदा सांगायचं यांना कोणीच संचालक नाही, कोणीच आयोजक नाही, आपण सर्व जणांना आयोजकच संचालक आहेत। तर सर्वप्रथम आपला कार्यशाळा उपक्रम राबवणं एकच महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या मनमा एक छोटा कलाकार आहेत, काही लोकेस ना इंस्टाग्रामवर काही लोकेस ना 2000 फॉलोअर्स आहेत, आणि तेच ना युट्यूबवर काही ना 5000 सबस्क्रायबर आहेत। पण विषय काय माहिती का, उलट बोला की साला म्हणावं, काही लोक इंस्टाग्रामवर 5000 आहेत आणि युट्यूबवर 200 आहेत समजल्या। मग तेचले इंस्टाग्रामवर खूप फेम भेटत आणि 5000 फॉलोअर्स ना मानले व्ह्यू पण जास्त जाई राहणार, पण तेचले ती पब्लिक युट्यूबवर लयत आणि इराणी बराच मला मित्र बंधू मी परमिशन लिहू शकस का नाही लिहू शकस, मी त्याचं नाव पण लिहित नाही चला अच्छा। तर तेच आईना टोंगल मोडी सन तेच युट्यूबवर गाणं काढले आणि गाण्यानी क्वालिटी A1 क्वालिटी। पण विषय काय त्यातले प्लॅटफॉर्म भेटणार नाही, आणि आईले तेच कमिटमेंट करी होती की म्हणे युट्यूबनी पहिली पेमेंटवर मी तुमले या टोंगल कर देसो। आता प्रत्येकने स्वप्न ते केले, एक दिन मध्ये काहीच होत नाही, पण एक दिवस नक्की वस तो काही विषय नाही। पण तो भाऊ जेव्हा तेव्हा फेल व्हाय ना, ते गाण्याला व्ह्यू नाही होणार, वॉच टाइम नाही व्हायना, चॅनल मॉनिटाईज नाही व्हायना। त्यानंतर 90% क्रिएटर आहेत आडे की बिचारा काही मन जॉबलेस राहत। क्रिएटर व्यक्तीले दोन्ही गोष्टी मेंटेन करणं खूप अवघड होईल, जॉब पण करणं आहे आणि परत आपला कंटेंट भी करणं आहे, एडिट भी करणं आहे, सर्व पोस्ट करीस आणि सर्व लोकांना रिप्लाय भी देणं आहे। भरमसाठ टायमिंग जासे ना आणि या गोष्टी सोप्या राहतात नाही, एडिटिंगला खूप ॲडव्हान्स आणि नवीन कंटेंट रोज नवीन उपक्रम कथाईला आणि डायरेक्ट म्हणजे कंटेंट सिरीज हॉल करतात आणि 365 दिनमा 365 कंटेंट कथाईला आणि सुद्धा टेन्शन होईल जास्त। तर ते गाणं काढेल असताना तो व्यक्ती जर व्ह्यू नाही होणार, वॉच टाइम चॅनल मॉनिटाईज नाही व्हायना, तुझी कमिटमेंट आईले करेल होती दुसरं गाणं काढ, परत हाईनी चाललं तर दुसरं काढू बा, दुसरं नाही चाललं तिसरं काढू, 3 गाणं सलग काढानंतर तो व्यक्ती डिमोटिवेट होईल, तो खची घ्या आणि आईले जो शब्द होता देल तो भी आपण परिपूर्ण नाही करू शकलो म्हणजे तो व्यक्ती दाबे घ्या। मग काय विराना आपल्यासारखा छोटा कलाकार आहेत आता बराच लोक आपला आमनासारखा बी काही एकदम आमले कोणा सपोर्ट नाही होता, पण आमना माई एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज होतात लोकांनी आपल्याकडे आकर्षण कसं करा ना। आता माईक काय मी रात्री बँड मग राहून 3 महिन्याच्या माईक न बटन दाबता यावं नाही का बरं, पण तरी मी तुमले कसं दाखवा तुम्ही बाई ना बरं म्हणजे या ऍक्टिव्हिटीज आहेत आपला मा काही गुण असताना नसेल सारखं वागणं पडत कमी एकदम साधं सरळ बरोबर। मग त्या ऍक्टिव्हिटीज बाकी क्रिएटर म्हणे त्या डायरेक्ट स्ट्रेट अँड फॉरवर्ड जसं आहे तसं आहे भाऊ, तेचले असं मन मग कुपित मन नाही राहत, जे राह स्ट्रेट अँड फॉरवर्ड जे ते मोकळं चोकडं बोलतात। आणि या जगमा इथलं बहुत मोकळं किंवा इथलं की साधं राहणं काहीच काम नाहीये, थोडंसं चालाकी चापलुसी तर ठीक आहे, चांगल्या ठिकाणी करायला तर काही वांधा वाटत नाही। उदाहरणार्थ आधी आपलं हाई एकमेकले आधी सपोर्ट करा, एक प्रकारे आधी मी तुमले सपोर्ट करतो तुम्ही मला कशात, मग या ठिकाणी चापलुसी करी तर काही वांधा नाही, पण चांगल्या कामना ठिकाणी करायला पाहिजे। आता हाई सर्वांना फायदासाठी येणं उपक्रम राबवा, कारण एकच आहे की छोटा क्रिएटर आपले सपोर्ट कसा भेटी। मग ते 80 लोक जे मी झालेत आपण तर आपला 80 लोकेच ना व्हॉट्सअप ग्रुप तयार व्हाय, व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार फायनल ग्रुप राहील। आता या ग्रुप मा जो राहील ना पुढे 1 रुपया बी लागावणे, जर आपण पुढे कार्यक्रम वाढावून म्हणा तर आता या कार्यक्रमात बऱ्याच लोकांना प्रश्न होता की 500-500 रुपये कसा आणली ना,
आता लकी बोना साखरपुडा बी नाहीये ना तुम्हाला लग्न आहे ना कोणाची आहे ना जावी ना कार्यक्रम आहे बरोबर आपला सार्वजनिक कार्यक्रम आहे आता काही गोष्टी काही सेटिंग आपल्या या नॉर्दा काढणार स्क्रीन लागी कारण की प्रत्येक मोबाईल मध्ये काढणं शक्य हो आणि समजावं पण नाही त्यानंतर स्टेज हे उभं राहावं प्रत्येक स्टेज भेटणार हा आपल्यासाठी आनंद बराच लोक आहेत की फर्स्ट टाइम स्टेजवर उभा राहणार मन सारखा मग तसं काहीतरी प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे त्यांसाठी खर्च आता एवढा दूर तर येईल आपण फर्स्ट टाइम आतापर्यंत व्हिडिओ मध्ये गेलो तू लाईक फॉलो करा तू गयाना वरे वरे बोली राहतो आधी कोणीच कोणले भेटेल नव्हतं आणि बराच लोकच नाही एकमेक संगे जद लोक भेटतात नाही तर लोक गैरसमज दूर होतात नाही आता जुनी म्हणे की सीधी उंगली से निकलती टेढ़ी करनी पडती म्हणे तसा तो हिसाब रास तर आता एकमेकले जो भेटसू बाई मी व्यक्ती वेगळी नजर नाही तिकडे जाऊ एकदम साधा झालं याला त्याच्याकडे गोंडावर पडले याला गाजी आपण वेगळी नजर आता काही काही खोटा पासा राहते कसं आमनासारखाच ना आमना चिमणीना गाण खाले तसा अंधार राहतो तसा बडाच ना गाण खाले राहतो काही विषय नाही तर त्यामुळे असं ते का ते की आपले डिमोटिवेट बी व्हायला नको पाहिजे मस्त झालं इंस्टाग्राम मस्त 2 लाख काही म्हणा इथं 2 नाही आहे 131 आहे 1,31,000 फॉलोअर्स आहेत साला मस्तपैकी बँड बी टाकली ना दुकान बी चर चालत साला मस्तपैकी बड़ा मालक म्हणे स्वतः 3 बिझनेस ना मालक बनी गया मी तुमनामुळे मालक आहे म्हणे तुमले मालक म्हणा मला 3 हप्ता रुके जाल कोणले तिकडून राहत क्रेडिट कार्ड वाला अजून फोन करा म्हणते मी मीटिंग बचत गट वाला घरी पडेल पण 4 डबा माहिती देतात तेल म्हणे बाकी नसले म्हणजे या गोष्टी कोणले दिसतात नाही असो तर आता आपण फायनल लिस्ट मध्ये जायलेत मजाक नाही विषय थोडा असा जशी कवर जशी कीर्तन बी किंवा काही भाषण बी जास्त बोर जास्त थोडी कॉमेडी करणी पडत तर आपण आता 80-70 लोक जे आहेत फॉर्म भरायचे आले सर्वांना ज्यानं राहिलो सर्वप्रथम तुम्ही सर्वजण आधी उन्हात तुम्हाला सर्वांना मनपासून पहिले स्वागत आता येताना तुम्ही सर्व सुरक्षित उन्हात आणि जाताना पण सुरक्षित एवढंच मी सर्वांना विनंती करत आणि राहणार विषय आता आपण सर्वांचा फॉर्म भरलेत आता 80 लोक आहेत जवळपास ज्या बाकीना ग्रुप ऍड करा बाकी आहेत फायनल ग्रुप आहे आपला नॉन पेडेबल ग्रुप राहील म्हणजे आता असा विषय आहे की या ग्रुप मध्ये जिथला लोक राहतील या सर्व क्रिएटर 2 मिनिटं शांत झाली का मग मला असं वाटणार की मला जास्त राहणार तर 80 लोक आहेत ना आपण आता 80 लोक आहेत आठ आहे ना 1 ब्लॉक वाला 2 लाख वाला बी आहेत आणि 200 फॉलोअर्स वाला बी आणि 50 फॉलोअर्स वाला बी काय नाही आज अकाउंट ओपन करेल काय काही देखा देखी चला आज एक कार्यशाळा म्हणजे आज पहिला दिन आज इंस्टाग्राम अकाउंट खोलत भाऊ आपण युट्यूब अकाउंट खोलत भाऊ तर आज काय काहीच नाही 1 फॉलोअर्स आहेत काय काहीच नाही 1 लाख बी आहेत माटे सर्व सब समान आहेत आधी आणि असा विषय आधी आपण सर्वजण एक ठिकाणी जमेलेत अहो एक ग्रुप तयार होईल या ग्रुप आपण जसं घरना बाहेर राहिला विषय आता या क्रिएटर लोक ना आपला ग्रुप तयार व्हानंतर जसं मी बोललो मोबाईल चेक करतस चॉबी चेक करतस पॉकेट चेक करतस तर हा ग्रुप बनल्यानंतर सकाळी आपला टायमिंग ठरी सकाळी आणि संध्याकाळी टायमिंग ठरावे एकदा तो ग्रुप चेकच करणार आपले मोबाईल मा कितलं बी जाऊ आणि पुरा नियम पुरा कडक राहाय लकी भाऊ राहो का छोटा राहो का कुठला का मोठा राहा ना इन आपला सचिन भाऊ त्या आपला म्हणणे आपल्यासाठी गौरवान गोष्ट आहे आपला बिग बॉस मध्ये आहे त्या बी आपला ग्रुपना सदस्य तसंच तर तेचले सुद्धा नियम लागू राहाय सर्वांसले तर आपण तो ग्रुप देखा नंतर आपला एखादा क्रिएटरनं गाणं होणं समजेल युट्यूबवर तर आता बराच लोक आहेत सर्वांना कोणा 5-4 फॉलोअर्स आहेत कोणा 1 लाख आहेत कोणा 1.5 लाख आहेत ते गाणं आपण जो ते ग्रुपवर देखा तो टायमिंग मध्ये कोणा सकाळी जमणं ते संध्याकाळी ते ग्रुप मध्ये देखणंच देख नाही माते समजेल मी म्हणाला युट्यूबवर गाणं होणं आता ग्रुप जर बनायले आपण देखा दे की एकमेकले असं म्हणजे मजाक मस्ती इगूत आडे वरण भात खायचं निघूत असा काही प्रकार आपले करणार नाही आटे पुरा स्ट्रिक आणि एकदम सिरियसली राहणार तर त्या ग्रुप मा ते गाणं जर पडलं ते गाणं देखा ना आपण आपल्या मित्रांना पुरा वॉच टाइम कव्हर करा ना आपले नाही वाटणं आपण टायमिंग मध्ये थोडं लिकापटीन कामरा साईडले वॉच टाइम साठी साईडले मोबाईल लाई द्यावा लागेल तुमले जर मी एकदम बी फ्रँकली बोला नो तुमले वाटणं आधी एखादा क्रिएटर नवीन सुरुवात आहे त्याला नाही जजमेंट बटणी बहिण काय काढ बहिणीचा पैसा असं तुम्ही काही बी गोपरा मग काही बी म्हणा पण मिनिमम आपलं देणं येतो व्यक्तीले एकमेकना बरोबर आपण आठ येले तुम्ही आवाज कमी करी जर लागेल मोबाईल साईडली ठीक आहे पण त्याला वॉच टाइम 1.5 GB डाटा मध्ये ना हक्क आहे आपल्याला इथला अधिकार तर आपण त्याला साईडली ठीक झाला की स्क्रीन त्यांनी चाली वॉच टाइम आपला मार्फत तो व्यक्तीला भेटत चाली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ते गाणं 5 मिनिटं असो 4 मिनिटं असो ते देखा नंतर आपण त्या व्यक्तीने ती लिंक कशी जनरेट करा ते पण सांगा आपण अजून बराच लोक कन्फ्युज आहेत की चला मला इंस्टाग्रामवर 25,000 फॉलोअर्स आहेत राहणार आता ज्या लोके मला नगाव मासा काम चोट म्हणेल हो काही नाही त्यानं काय आता काय एक कंपनी तरी का दुसरी सोडत सव माने एक कंपनी माफी टिकत नाही म्हणे तो गडीक माता जात गडीक माता जात म्हणजे बॅड छेपी निर्माण होई गेली मन असं होतं 12,000 मग कितना दिन काम करू 13 कदा भेटली ना विषय होता आणि व्यवसायाला जास्त छंद होता व्यवसाय करासाठी मग असं करत असताना मला गाव मध्ये गणक डिमोटिवेट करत तसं तुमले बी करी राहतो आजनी तारीखले तर त्यामुळे हार आण नाही
आपलं कार्य करत राहणं आपलं कृतीद्वारे उत्तर देणे कोणले बी. तर सर्वात तिसरा मुद्दा म्हणा असा राहील की आपला म्हणा लकी बोना जर पायमुडी घ्या तर 20,000 रुपये लाईट बिलने आपलं दवाखाना बिल होणार. ते बी जोडतात तेच ना, दवाखाना लाईट बिल बी आपला माझा राहत. तर 20,000 होणं ते मनसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी जॉबलेस आहे ना, मी क्रिएटर आहे. फॉलोअर्स राहतात या बाहेरना ब्रँड म्हणा किंवा काही दुकानदार, कोणा चहा ना उद्योग राहस, कोणा कपडाचं दुकाननी ओपनिंग राहस. तर या ज्या मोठमोठा ब्रँड राहतात जे आपल्यासारखातले देखतच की कोणी सध्या मार्केटमा हवा आहे त्यातले लवकर पोचलतच बरोबर. मग ते आपल्यासारख्याचा फॉलोअर देखतात. जसं बायो कापड लावायला राहू की एखादा स्पॉन्सरशिप वाला जो आपला बायो दे की तो आपले फोन नाही लावा पहिले, तो पहिले आपली अवकात देखच काय हे पहिले देखली होती. मग तसंच लोक आपली अवकात अशी बनवणी की ब्रँडने बी अवकात नको पाहिला आपली पे करण एवढी आपली अवकात मोठी बनवणी आपली. तर ते बायो त्यांसाठीच आपली चांगलं बनवणं आहे. मग आपलं बायो दे की आपले त्याचा फोन होणार. मग आता बराच लोक मला फोन करतील की भाऊ असं करणं तसं तसं करणं आणि मला मुकेश जे सांगते मग त्याचं जर होलसेल नाही साडी मा सुरत टेक्सटाईल माझं असं दुकान आहे लकी भाऊ तर आमना आलं मार्केटिंग करते या घरगुती साड्या विकणार आहे आमना नंबर तर तुम्ही शेअर करा आमना दुकान नावली ना तर लोकांचे व्यवसाय करायला साधन म्हणजे व्यवसाय करायला ठीक आहे किती लागतील 20,000 रुपये लागतील भाऊ डायरेक्ट 1 बाय 1. कारण की कसं आहे आपण इज्जत घाली इज्जत कमायली आपण काही इथला सोबा नाही पहिले आपले कितला त्रास व्हायला आपले माहिती मानित. दुसरा विषय समाजसेवाना विषय राहतो तर 20 रुपया बी लेतो नाही आपण काहीतरी समाजले सार्थक होईल ना बा तुला गल्ला तुला बोट टोचाल जागा नाही इथली रे रिटर्न झाले तरी तुम्हाला काही फुकट नाही अपेक्षा कसं काय आम्ही 10वी आमना बिल्लाच बरं बोट खुशी आहे ना आमना बी विचार करणार ना. आम्ही जर रिकामा असंच जर फारकाचा फाडेल मग घरामध्ये कट चाल ना काही नाही वार महिन्यात व्हिडिओ बनायचा अरे काही दिराणात का नुसतं फुकट चाला ना. कारण की घरमाच्यात लोक आणा आणत नाही तर लोक माणूस आणा आणि काना होईल माणूस बरोबर. तर पैसा राहणार का घरवाला बी सपोर्ट करतात आणि जर पैसा नाही टिकणार ते मग घरवाला बाहेर ना काय घरवाला बी सपोर्ट नाही करतात. तर प्रमोशनसाठी 20,000 सांगा ना आपण 20,000 नंतर त्या बरोबर डील करतात 15,000. मग आपण 1 टाइम तेच ना व्हिडिओ बनवतोच पण आपला मार्फत लाईफ टाइम त्यातले कस्टमर जनरेट होतात. मी जर एक व्हिडिओ बनवते ना रामराम मंडी जय खानदेश आपला सुरतमा टेक्सटाईल मार्केटमा जय खानदेश साडी सेंटर आहे दादा होलसेल भावमा तुमले वेगवेगळ्या प्रकारना साड्या भेटतील तर तुमले कोणले लागा होतील घरगुती विक्री करणार एकदम आपला भरोसा ना माणसे आणि लकी भाऊ बनायले मग लकी भाऊ आपला करणं माणसे लकी भाऊ जर त्या साडीवाला माल नाही टाका आपण लकी भाऊ कधी कालर तरी संतरली जय खानदेश करे आंबणी लगेच सापडी त्यामुळे लोकांचा मनावर भरोसा आहे आपला भरोसावर लोक दुसरा संघ डील करतात आणि आपण बी कामे प्रमोशन त्यांना तसंच लिहा ना थोडंसं तेच ना चाच पडताना करी सर. मग ते प्रमोशन जे करत असते त्या 15,000 रुपये देतात समजले आपले. मग त्यातले 1 टाइम तेच नाही आपले 15 दिनात पण लाईफ टाइम साठी त्यातले आपला थ्रू कस्टमर जनरेट घेतात. एक आता कोणी बी काय दे की चाल पहिलं की बोल म्हणाले मग त्या जरी घर साड्या एकच तेच नाही मावशी इकच तेच नाही मामी इकच लगे आपला व्हिडिओ होते ना लोक वाटला होता. मग ती मामी म्हणत भय नाही दुकान ते काही माहितच नाही होतं ये ना दुकान बाजूला ते आम्ही कितला जाऊ जायला 108 विचार लगे बोल सांगितले तडे जर तेच घरगुती विकणारे ते 50,000 ना जरी साड्या लिहिली ना तर तेच ना मार्जिन कसं चालली की आणि त्या कायम 6-6 महिन्यापर्यंत तेच ना भाई माल लेत राहतो. मग तेच ना खिसा तंग होईल बरोबर. मग त्यामुळे आपले प्रमोशनला पैसा लेणं करत नाही राहत. मग आता विषय असा येईल ना की आपण सर्व 80 किंवा 100 क्रिएटर एक ठिकाणी राहतो. मग आपले जर अशी भक्कम कंपनी होणी तर मला जर मन सारखाले 15,000 द्यायला तयार आहेत आणि त्यातले जर सांगा की अख्खा खानदेशमा जर तुमले एक दिन मग तुम्ही मार्केटिंग करणे प्रोडक्टनी तर मला 100 क्रिएटर आहेत वन डे मग तुम्ही अख्खा खानदेशमा पैसे जातात. आता मी आंबड्यावर व्हिडिओ बनवा म्हणजे आंबड्याने 30,000 पब्लिक मला देखू शकत 1 टाइम 30,000 पब्लिक लोक त्यांपर्यंत व्हिडिओ पोची घेत म्हणजे त्याने ब्रँडिंग होईल. त्यानंतर कोणी कधी अख्खा खानदेश कवर होईल एकच दिन मग त्याचे जर सांगा आम्हाला 100 क्रिएटर आहेत 1.5 लाख रुपये लागतील. थोडाफार सरकी सुरकी जण बागी 1,10,000 होणार 1,10,000 जो फंड आहे आपण सर्व क्रिएटर फ्री मध्ये साठी व्हिडिओ बनवतो आणि तो 1,10,000 आपला सर्वांचा फंड राहील. इंडिव्हिज्युअल सर्वांना कारण की कसं आहे मग काय नियम बनवणार आहे नाही तर मग कसं आहे दिनभर मग रामराम मंडी मी हरभरा भुंजात भू आता हरभरा खावा घ्या आणि आता मस्तपैकी त्याला भरीत वांग बी मस्त भरीत करून आपण खावाय घे करायचे लगे वाका घ्या लगे हो स्टोरी ठेवणार बोलतो बोलतो पाहिजे दिरांदा हो का अरे येन गुरदा नाही रे कॉलॅब ऍक्सेप्ट करा ना प्रत्येकले असं नाही ज्यांनी इच्छा होईल तो करू. मी हो का कोणी हो कुठला का मोठा आहे ना कोल्याप आपण सहजासहजी एकमेकांना लिहावा नाही कारण की कसं आहे 9 दिवस रात 9 गोल्ड लागी जशी जशी आधी मी आडे बोली जाई राहून बडा मोठी उठी जाते घर जाणार चार्जिंग पुरी डिव्स होई जात आपले तसं नाही करणे आपला कोणले कटाया नको आले असं वाग नाही आपली एकमेक जोगे नाही ते
कोणतं बी गाणं नाचीला लकी बोल कोलॅप कर द्या ना ते तर काय अर्थ आहे का लकी बोलली लकी बोल कस काही लिहि लकी बोल 1,30,000 लोक लकी बोल ना बाकी बाकी गोळ्याचं ज्यांना बरं काय करावं लागेल काय आहे, काल त्यांनी इयरबड्स ने ऑफर टाकाय लगेच लकी बोले कॉलॅप मारते आता मी पुढला विषय लिहिलो आता तुम्हाला प्रश्न उत्तर म्हणा बा हा. मग आपले कोलॅप काही बी लिहिले नाही समाजना काही बी फायदा आहे तर कोलॅप लिहू शकतात फक्त प्रमोशन जरूर ना जनतेने आयडिया होतं जनतेने व्हिडिओ सोडल्या ना सेम व्हिडिओ फक्त जनतेने भाषा मांडणी वेगळी वेगळी राहील मग तेच नाही आपले पेमेंट करानंतर आपण ते हिसाबते सर्व आपण त्या याला कार्यक्रमना आपण जे संस्था किंवा ट्रस्ट पुढे तुम्ही जे मार्गदर्शन करतात त्या हिसाबते आपण करतो तयार मग तो असा फंड जनरेट होईल आणि राहिना विषय युट्यूब ना करा ना एक महिना मा जर एखादा ना नुसतं युट्यूबवरच बड निर्भर आहे त्यांनी जर एक महिन्यामध्ये 10 गाणं बी काढा तरी 10 गाणं आपली स्टोऱ्या लावण्यात म्हणजे लावण्यात 100% लावण्यात फक्त युट्यूबसाठी विषय राहिना इंस्टाग्रामनी पब्लिक कशी गेम करा आणि काय करा देणार चर्चा करीत राहणार ते मग आपले असं आपला कटाळा कोण लिहावा नको नाही ते मग कसं आहे ना मग बाकी कमी होत चालली बोलता बोर करायला लागत ते बहीण नवं बोलतं भारी होतं रे ते बहीण काही बी वाटलं असणार भैयानं होणार आहे काका आधी त्या म्हणजे आपला करता कोणा मन बी दुखावलं नको काही नाही आपण कोणा अपेक्षा ठेवा नाही पाहिजे आपलं म्हणणं आहे आपलं आता पोट भरा साधन कोणतंही गाणं ना आता मी आरबारा पुंजी राहून ते जर मी तुमले कोल्हा किंवा स्टोरी मारला तर तुम्ही कोणताही हिशोब माझ्या आपले जे देखणारा लोक आहेत मग त्या काय करतात 1,30,000 लगे काय बी कोल्हा आपल्या लागे किंवा भूषण दादा कोणी बी आपला छोटा मोठा क्रिएटर आपला श्याम दादा काय बी लिहायला लागे मग त्याला मग पब्लिक बी आपला करता त्यानं चॅनल बी डेट होत चालत काही बी हिरा बा तुमले जर तुम्हाला फायदा करणार बी आता समजिल्या पारस आहे आपलं सोनं लोखंडे लावा का लगे सोनं होत बा मग तिला कोटेची काढणी ते बी आपले गांभीर्य पाहिजे लकी भाऊ म्हणे काय बी लकी भाऊले मेन ठिकाणी गच्ची द्यायचं लई यावं ना पण बटा ठिकाणी जर ऐकायचं तर लकी भाऊ बिचार तुम्हाला कटाय हो ना लकी भाऊ म्हणजे जाऊ दे दादा हो कार्यशाळा मी लेफ्ट विचारतो मग असं आपला कोणले कटाय यावं नको म्हणजे सण आपल्या नियम करा कडक बनवणार फक्त गाणासाठीच आणि ज्या काही क्रिएटर आहेत बराच आहेत जत लोक आपले एक शब्द देणार जेवढं आपण लोक येतात नवीन युट्यूब चॅनल करणार की आधी आपले गाणं इंटरेस्ट नाही आम्ही आधी कॉमेडी व्हिडिओ बनवतो नवरा बायकोनं म्हणा कॉमेडी बरं गाणाच नाही एक बी व्हिडिओ स्टोरी ठेवावत नाही आपण ज्या गाणं जोड नाचीच व्हिडिओ युट्यूबवर टाकतात तेच नाही एक ना बी स्टोरी ठेवणार नाही आपली त्याला पुरी नियमावली बनावे ज्या क्रिएटर आहेत ज्यात लोकून तो व्यक्तीनं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपले कंपल्सरी स्टोऱ्या लावण्यात म्हणजे लावण्यात आता बराच लोक म्हणतील की आम्ही तर गाणं नाही काढतच आम्ही आमना कंटेंट वेगळा आहे आम्ही साहेब बाकी आहेत आम्ही साहेब कसा करा ना काही नाही पडावं लागेल त्या काढतात मग तसा स्टोऱ्या एकमेकांना आपली लावण्यात जे लोक चॅनल मॉनिटाईज होत नाही तर आणि यांना पुढे भविष्यामा या ग्रुपमा यावानंतर आता बराच लोक आहेत असा की त्याला पेड करतात एखाद्याला 4,000 घंटा वॉच टाइम किंवा 1,000 सबस्क्रायबर पाहिजे तर तो व्यक्ती दुसराच असा पैसा पण भरपूर देस मग आपला एक ग्रुप राहील आपला पण 100 क्रिएटर्सना डाटा आहे वन टाइम त्याले आपण जर त्यांनी स्टोरी मारी तो आपले पे करी पहिले 10,000 15,000 पे करानंतर मग तो पे करी त्याला आपण 1 डे आठवडाभर टायमिंग लिहितो त्यांना भाई आपण सर्वजण स्टोरी मारल्यानंतर त्याला चॅनल व्ह्यू होणार 50% पेमेंट लेवायचे सर्वजण स्टोरी वगैरे मार सुद्धा आपण त्याला वॉच टाइम बी भेटी घ्या त्याला आपला 100 तर सबस्क्रायबर जागावरच भेटी घ्या त्यांना पहिले 200-400 होतील त्या 400 होई जातील आपण जेव्हा स्टोरी मारतो ती या चॅनलला फॉलो करा मग व्ह्यू जनरेट व्हानंतर 1-1.5 लाख व्ह्यू घ्यानंतर जर त्यातले 200-400-500 सबस्क्रायबर त्या व्हिडिओ मार्फत भेटी घ्या त्याला क्रायटेरिया सबस्क्रायबरना बी होई जास्त आणि 4,000 करणार वॉच टाइम बी होई जास्त मग 100 क्रिएटर जेव्हा त्यानं चॅनल मॉनिटाईज करायला लटकतच मग तो आपले 10-15,000 पे करत त्याला आपण तशी आपण सायकल करा ते कसं करणार काय नियोजन करणे म्हणजे ज्यानं चॅनल मॉनिटाईज लोकेशनी गैर मेहनत लिहिले बाकीना तर थकी घ्या दादर काही करत राहते युट्यूबवर मग त्या थकेल लोकेच आपण आशा देऊ आणि तेच ना आपण शब्दाली पण खरा ठरतो मग जेव्हा आपण त्याचं चॅनल मॉनिटाईज करतो 50% पेमेंटवर आपलं आलं ठरलंय आणि विश्वास मास कराने एकमेकांना जे राहते मग तसं करानंतर पैसा जनरेट व्हाय आपला म्हणजे या गोष्टी सर्व आपल्या कार्यशाळा करण्यात मग ते नियमावली आपल्या ग्रुपवर सर्व जे मी फक्त आवांतर वाचन करा तात्पर्य असं आहे की पाय तानापेक्षा हात ताना भाऊ बडा माणसे पुढे जय श्रीराम जय खानदेश.